तुमच्या आमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे, कारण राज्यामध्ये गियाबारे आजाराचा वाढता धोका दिसून येतो। या पार्श्वभूमीवर राज्यासह केंद्र सुद्धा अलर्ट झाले। पुण्यामध्ये गियाबारे रुग्णांची संख्या 111 झाली। नागपुरात गियाबारेचे 3 रुग्ण आढळले तर कोल्हापुरात 2 रुग्ण आढळले। पुण्यातल्या गियाबारेच्या वाढत्या रुग्णसंख्येचा अभ्यास करण्यासाठी केंद्राचं 7 सदस्यीय पथक पुण्यामध्ये येणार आहे। महाराष्ट्रातल्या आरोग्याची समस्या हाताळण्यासाठी केंद्र सरकारने उच्चस्तरीय समिती नियुक्त केली। केंद्रीय पथक राज्य सरकारला या आजाराच्या रुग्णांचं व्यवस्थापन आणि नियंत्रण यामध्ये मदत करणार आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 3 रुग्ण आहे, एक 8 वर्ष, एक 14 वर्ष आणि 40 वर्षाचा, आणि एक रुग्ण डिस्चार्ज झालेला आहे। आणि आमचे माननीय अधिष्ठाता डॉक्टर राज गेजबे सरांनी आदेशाप्रमाणे सगळे औषधी आणि वाढ सुद्धा सगळे सज्ज आहे। पण नागपुरातली परिस्थिती तशी नाही आहे। नागपुरात नेहमी सारखेच पेशंट आहे, जास्त पेशंट नाही आहे। सर, सध्या जे उपचाराधीन 3 रुग्ण आहेत तर त्यांची कंडिशन सध्या कशी आहे? म्हणजे कोणी व्हेंटिलेटरवर आहे, कोणी आयसीयू मध्ये किंवा सामान्य वॉर्डवर? 2 पेशंट चांगले आहे, एक पेशंट थोडा अत्यवस्थ आहे, बाकी पेशंट स्टेबल आहे। 2 रुग्ण आपल्याकडे भरती आहेत। एक रुग्ण हा बालरोग विभागामध्ये 12 वर्षाची मुलगी आहे, राहणारी ती झारखंडची आहे, पण काही कामानिमित्त आईवडिलांसोबत हुपरी तालुका हातकणंगले इथे ती वास्तव्यास आहे। दुसरा रुग्ण कोगनाळी तालुका निपाणी जिल्हा बेळगाव कर्नाटक इथून आलेले आहे, त्यांचं वय 60 वर्षाचं आहे, ते सुद्धा स्टेबल आहेत। दोन्ही रुग्ण स्टेबल आहेत।